जेव्हा मी निर्णय घेतला माझ्याकडे तो निर्णय अतिशय कठीण होता. ज्या 50 आंदोलन तो निर्णय घेतला त्या सर्व 50 आंदोलनामध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो. पहिल्या टर्मचा मी आमदार होतो. माझं भवितव्य समोर मला दिसत असताना देखील मला तो निर्णय घेण्यामध्ये मला कठीणता येत होती. दडपण होतं, भीती होती. परंतु भीती माझ्या मनामध्ये काढण्याचं काम सन्माननीय शिंदे साहेबांनी मला आत्मविश्वास दिला की योगेश तू निर्णय घे, तुझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचं काम मी करेन आणि तो न्याय माझ्या मतदारसंघाला मिळाला, माझ्या मतदारसंघाला शिवसैनिकांना मिळालाय याचं मला ठरवलं समाधान आहे. शिवसैनिकांना दुसरं काय होत, आमची अपेक्षा फक्त एवढीच होती. आज प्रत्येक शिवसैनिक आमदारापर्यंत विकास कामांच्या अपेक्षा घेऊन येतो, निवेदन घेऊन येतात. आज मंडळात मी घर केलेलं आहे, दापोलीमध्ये माझं मध्यवर्ती कार्यालय, खेळला माझं घर आहे. 30-40 किलोमीटरचा प्रवास करून सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करून स्वतःच्या खिशामध्ये पैसे खर्च करून आमदारकडे निवेदन घेऊन येतात की आमची विकास कामं व्हावी. परंतु विकास कामं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होत नव्हती. आमच्या कुठल्या तो न्याय आमच्या शिंदे साहेबांनी दिला, महायुतीचा सरकार फडणवीस साहेबांनी दिला ना. आज अधिकाऱ्याला आम्हाला न्याय देत आहे. होय आज होत आहे, विकास कामं हवे. आज हे कोकण राहिलं परीक्षण त्याला उद्धव ठाकरे करायला हवं होतं. अनेक वर्ष मंत्री असताना या कोकणाला न्याय दिला नाही. कोकण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे कोकण हे समीकरण होतं. हे समीकरण करण्याचं जबाबदारी उद्धव ठाकरे यांची होती, पण त्यांनी ते केलं नाही. आपल्याकडे एकही तरी रुपया दिला नाही. त्या उलट आपल्या विरोधीमध्ये काम करणाऱ्या लोकांना निधी उपलब्ध करून दिला. शिवसेना संपूर्ण विडा त्यांनी उचलला होता. शिवसेना आणि शिवसैनिकांनी आपल्या साक्षीला तिथे वाचवलेली आहे. राजीकळ घ्यायचा नाही. परंतु शिंदेसाहेब जेव्हा आपण हा निर्णय घेतला, दापोली मतदारसंघामधल्या एकही शाखा प्रमुखांनी, एकही गटप्रमुखांनी, एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही. सर्व शिवसैनिक आपल्या सोबत आहे. आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे. मागची 2 दिवसांपूर्वी सभा झाली ती तिथे शिवसैनिक नव्हते, फक्त नाव पुरतं फक्त भगवा होता. आणि आज आपल्या सर्वांना साक्षीने सांगतोय, आपण मला जी जबाबदारी दिलेली होती मागच्या 5 वर्षांनी पार पाडण्याचा मी प्रयत्न केलाय. मग ह्या पहिला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रस्ते, नळपाणी होतं ह्या मूलभूत सुधारणांवरती आपण लक्ष दिलं. परंतु पुढची 5 वर्ष ही रोजगाराची असतील, पुढची 5 वर्ष ही उद्योगाची असतील, पुढच्या 5 वर्ष आपण एमआयडीसी, पुढची 5 वर्ष माझ्या महिला भगिनींचे, महिला बचत गटांना ताकद देण्याची असतील, लघु उद्योगांची असतील. माझ्या मतदारसंघामधल्या कोकणामधला तरुण नोकरी चाकरीसाठी पोटासाठी जो शहराकडे वळलेला आहे तो पुन्हा माझ्या मतदारसंघात आला पाहिजे, तो पुन्हा कोकणामध्ये आला पाहिजे. असं काय माझ्याकडून केलं जाईल असं आपण सांगतो. नितेश सांगतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर शिवसेनेचे नेते आमदार रामदासभाई कदम हे आपल्याला मार्गदर्शन करतील. स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीष्ठित जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना, शिवसेना, महायुतीचा, महायुतीचा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. शिवसेना. लाडक्या भगिनींचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कोकणामध्ये आव्हान दिलं होतं लोकसभेला. त्यांच्या छातावरती बसून रायगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवला. ते सन्माननीय माझे मित्र तटकरे साहेब, जीवाभावाचे मित्र माझ्यामध्ये थोडे लांब होते, आज आम्ही जवळ आलो. ते सन्माननीय आदरणीय सूर्यकांत दळवी साहेब, माझे